हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कशा काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना, तर आता काम वगैरे जे आहे तर आवरलेलं आहे बरं का। आणि उपवास असल्यामुळे जे आहे तुम्ही करत आहे मला स्वतःला बटाटा, कारण की काल काय झालं माहिती का, कालचा पण गुरुवारचा उपवास होता आणि मग त्यामध्ये जे आहे तुम्ही शाबूची खिचडी खाल्ली होती। पण तर आम्हाला जे आहे ते शाबूची खिचडी आवडत नाही, त्यामध्ये जे आहे तर मग म्हणलं चला थोडासा जे आहे तर बटाटा उकडून घेतला आणि बटाटा केलेला आहे, मी दाखवते तुम्हाला। आणि इथं जे आहे तर मी मला उपवासाला जे आहे तर बटाटा केला। आणि तुम्हाला सांगू का, बटाटे खूप मोठे मोठे होते, दोनच घातले पण ते खूप सारा जास्त झाला। मग म्हणलं जाऊ द्या, हे जरी उरला ना तरी पण पिल्लू आल्याच्या नंतर जे आहे तर स्कूलमधून आलं ना की मग त्याला खूप आवडतं। मिरची घातली आहे बरं का, बघा हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहे, शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे आणि असा मी माझ्यासाठी बटाटा तयार केला। आवडलं की मी कुठतरी निवांत होते। तुम्हाला सांगते ना, आता 2 वाजलेले आहेत, काय करणार सांगा, 2 वाजलेले आहेत पण कळत नाही। असं वाटतं की उन्हाळा चालू झाला आहे काय, की जास्त गरमी होते असं चाललेलं आहे। आणि काम आवरलं की निवांत होतं। दोन्ही पण मुलं जे आहेत स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि आता मी एकटी आहे, तर माझं खाणं पिणं 2 वाजले तर आता सगळं घरातलं काम आवरायला, त्यानंतर पोठाचं आणि तिथून पुढे मग आणखीन बाकीचे काही जर कामं जर का असेल तर ते सुरुवात होतात असं आहे। तर असं चला, तर आज पण आहे खूप सारं काम आहे ते करायचं आहे। फक्त म्हणजे सकाळचं जे आपले काम असतात ते आवरलेले आहेत, बाकीचं जे आहे ते करायचं। मला थोडंसं जे आहे ते बसून घ्यावं खायच्या अगोदर असं आहे। तर चला, तुम्ही व्हिडिओ स्किप करता पहा, आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय काय केलं आहे ते नक्की पहा। आणि तुम्हाला सांगते मी काय केलं होतं माहिती का, रात्री आमचा बेत थोडासा स्वयंपाकाचा वेगळाच होता बरं का, म्हणजे प्लॅन वेगळाच होता। पण त्यामध्ये काय झालं की पुढे व्हिडिओमध्ये बघा समजेल, आमचा प्लॅन हे झाला ते फिसकला थोडासा, ते म्हणजे करायचं होतं एक, तिथं दुसरंच झालं। पुढं मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। सगळं झालं हे करायचं आवरायचं, पण त्यात राहिले आवरायचं, तिथं सगळं चमकं निघून जातं चाललंय। पैसे झाले नाही पण नाही तिला कपड्याचं काहीच कळत नाही दिसतं कलर मध्ये, कलर बघते, कलर तरी कुठला बघते, गेले चांगलं झालं घे म्हणते असं घडत उचलून तिला असं कळत नाही की कपडा नाही समजत वाटायचं की तिला कळत। याच्यातलं हे पीस काढ नाही का, काढून ठेवलं पीस असं आहे, ते पीस असं आहे। कलर छान वाटतं अंगात। हा दोन घालता येते, बदलून बदलून नाही घालतात इकडून ते हे होतं तिचं बटाटा थोडासा गोळ खावं असं कापून चिरडलेले ते एक एक दिवस असं जाते। आजचा काय भेद? आजचा बेत छान आहे। काय? पुरी भाजी भात। स्वीट मध्ये? हो हो, स्वीट मध्ये नाही बाबा, आता काही मला आज असं बी हे काय फिरून फिरून वैताग आलाय। हा दे पप्पाला पेस्ट्री आणायला लाव। हा अरे स्वीट वा, मध्ये आयडिया छान आहे, सांगते मी त्यांना कॉल करून किंवा तूच सांग कर पप्पांना कॉल, आपण आणि काय झालं माहिती का, आज थोडंसं मला लेट झाला, कारण की बाहेरून यायला कधी कधी तुला माहित नाही का, बाहेरून गेलं की लेट लागते। त्यामध्ये खाली बघितलंस का कसं येतं, खाली काय काय तयारी करून थोडा राडा काढून ठेवला आमच्या मम्मीनी, आणि अर्ध काम असं सोडून इकडे आली। अरे माझ्या लक्षात आलं की म्हणलं अगोदर आटा लावून घेते, आटा लावून घेतला ना तर तोपर्यंत भिजता आटा, आणि पुरी करायची मला आटा थोडासा सक्त लावून ठेवायला लागतो। मग म्हणलं की मग भात पण होऊन जाईल तोपर्यंत, आणि मग आता काय नुसतं बटाटे कट करायचे। हाच बटाटा काही उकडून भाजी नाही करणार आहे, पप्पाने सांगितलं।
उकडू नको बटाटा, साधे सिंपल टाक. आणि मग मी म्हणलं तोपर्यंत माझा आठा थोडासा भिजून जाईल. आज थोडासा शिल्लक आठा लावला आहे. एवढं चेक करून बघू, पूर्ण थोडा शिल्लकच लागतो आहे की नाही. चल पटकन ते करून घेते. झाला बघ माझा आठा लावला. पुरे कर. नाही आताच नाही, अगोदर भजे करून ठेवलेलं तेल घेते. तेच का टाकते त्याच्यावर? तेच टाकायचं तर सक्त मऊ होऊन जाईल ना तोपर्यंत. त्यामुळे असा जर काठा लावून ठेवला तर खूप भारी येतात. इकडे बघा बटाटे कट करून झालेले आहेत. वाटाणा बी हे सोलून घेतलेला आहे. इकडे मसाले काढून घेतलेत. इकडे ग्रेव्या काढून घेतलेल्या आहेत बरं का. मी याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची आहे बरं का 2. इथं काहीच नाही बरं. याच्यात पाणी टाकायचं राहिलं. इथं कांद्याची ग्रेव्ही घेतली, इथं टोमॅटोवर प्युरी काढून घेतली, पातेलं ठेवून दिली. त्याला पट्टा काय करते तू? टाकते ना सोडून. मसाले करेल पाहिजे बाबा. बटाटे खूप जास्त झालेत रे. बटाटे जास्त असले तरी काय नाही वाटत. बटाटा एवढा लागतच नाही. काय करू, फ्रीजमध्ये ठेवता ठेव. एवढं जास्त मला तरी काय माहिती, तू मला म्हणली बटाटा काप, तर मी आई ते अर्धा किलो आख्या कापून ठेवली. एवढे लागत. तू म्हणलीच नाही मला एवढे काप तेवढे काप. मी घेतले सगळे कापले. 2 किंवा 3 कट कर. ना अर्धा किलो मला फक्त एकच उरलाय, ते पण लय मोठा होता. बरं झालं ते तर नाहीच कट त्या लागत नाही. काय करू, करून उपास येतो शुक्रवारचा. तुम्ही स्कूलमध्ये असता, कोण खाईल मग? ते फेकून फेकून कसं म्हणजे हाताने उचलायचं टाकायचं? कसं नसतंय बाळा. कसं नसतं म्हणजे? कसं काय फेकाफेकी करायची नसते. आपलंच हाताने का आपलंच हे करायचं नुकसान. एक काम कर, बटाटा फ्रीज मध्ये नको ठेवू. ठेवीत नाही ना का ठेवतात? मग भाजी कर, फ्रीज मध्ये ठेव. तुला जिरे आवडत नाही, जिरे आवडत नाही तुला. पप्पाला मोहरी आवडत नाही. काहीच नको टाकू. कांद्याची ग्रेव्ही आणि ते पप्पाला तरी कोण समजावून जर का केलं तर खातात. पण तुझ्या समोर जर का जिरे टाकून भाजी केली वाट लागली. टोमॅटो प्युरी ठेवून दिली. उद्या सकाळसाठी मी पप्पाच्या त्याच्यामध्ये हे होतं का एवढंच टाकते. तेवढं ठेवून देते का? घेतले झाले जास्त केलंस. मिरगल कामला मेरी गलती. क्या मालूम नाही रे बाबा. आधी म्हणायचं असतं मम्मी उडी कुछ करू का, मग मी सांगते नाही बाबा. मी तुला विचारलेलं अजून काप. पप्पाचा कॉल आला होता. अजून एकदा विचारलं काप. मी सगळंच कापून ठेवली, फक्त एक उरला बघ. नाही 3 बोलत होते का मोबाईल पाहत होते मला सांग. 3 उरले बघ. 3 सांग अगोदर. हे बघ, हे 3 उरले हे वाले. बरं झालं तेवढे नाही. ते 1 किलो बटाटे होते माहितीये का तुला? अर्धा किलो होते नाही 1 किलो येतो. तो अर्धा किलो म्हणा. मोठे मोठे 3 बटाटे ते. तुला सांग बटाट्यामध्ये पावशेर जर का बटाटे घेतले अर्धा किलो मध्ये ते 3 बी नाही बसणार, 2च बसणार. तेवढं मोठे आहे. असं जाऊ दे. चल त्या दुकानदाराला काय छोटे नाही का भेटले? अरे आपण त्याच्यामुळे अशी भाजी करावं लागली आम्हाला.
हा ते दम आलू करायचं असले मग. असतात ना बटाटे. छोटे छोटे पाहिजे होते. त्या दुकानदाराला कळतच नाही आणायला. अजिबात नाही. आले पप्पा? मला सांगावं लागत आहे. नाही पप्पा मला बोलले होते की 8 वाजेपर्यंत मी घरी येऊ दे. तशी 7:30 वाजलेत. 7:45 काय 7:45 म्हणते 7:45. होईल का माझा तोपर्यंत स्वयंपाक? हम्म. काही नाही आज पण मला माहिती आहे, आज थोडस कुठेतरी निवांत वाट का. ओके. विशेष काही? अरे बापरे, हो का? छान आहे मग. मी घरी काही नाही, वाटाण्याची भाजी बनवू लागली आणि पुरी बनवू लागली. जावा मग. काही नाही, मी आता पुरी नाही बनवत, मग चपाती बनवते. आता मी आणि मुलंच आहेत म्हणूनच मग कशाला बनवू पुरी. नाही तसं नाही, पण जाऊ द्या आता. घरी यायला लेट होईल का मग? 9. ठेवू का मग? नाही तसं काही. जावा मी चपात्याच करणार आहे आता. हो, ठेवू का? आईस्क्रीम आणावं ना. आणि बाळ म्हणतं येत आईस्क्रीम घेऊन या. कोणची आणायची? कोणवाली का? कोणवाली आणा मग. कोणवाली? चॉकलेट फ्लेवर. चॉकलेट फ्लेवरची. हा या मग. ठेवू का? करा एन्जॉय मग. काय हो. काय आलं ग मम्मी? काही नाही, पप्पा बोलत आहे की त्यांच्या मित्राची लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे मग, आणि त्यांना आता इन्व्हाइट केला आहे. ते बोलत आहे तुम्ही जातो आणि तिकडं मग मी जेवण करून येईल. मग मी काय म्हणलं की मम्मी पुरी बनवत नाही आपल्याला, हे बनवते. मग आता काय आपणच आहे. मग आपल्याला काय चपाती बनवते का आता? चपात्या बनवते आणि पीठ तर मी भरपूर मळून ठेवले. जाऊ दे. पप्पांचं ते काय होतं माहिती का? सांगताना येते कधी काय म्हणजे. जाऊ दे. भाजी पण भरपूर झाली. चल मी घेते चपात्या करून. भाजी झाल्यावर फोन आला पुन्हा त्यांचा. भाजी सगळं करून ठेवल्यावर त्यांचं तसंच असतं. बरे पुऱ्या केल्या नाही मला. आणि पुन्हा शिळ्या खाते का कोणी? खाते? छोटं बाळ.